घर सामान्यापासून ते रस्त्यावर जेवण विकेपर्यंत एक स्त्री आपल्या परिवारासाठी कितीही संकटांना सामोरं जाऊ शकते. या वाक्याला खरं करून दाखवले ते ठाण्याच्या संजनाताईंनी. संजनाताई ही यूपीची आहे, पण तिने ठाण्यामध्ये चालू केलेला आहे लिट्टी चोखाचा व्यवसाय. आता लिट्टी चोखा तर तुम्हाला माहिती आहे. लिट्टी कशापासून बनते तर ती बनते सत्तूपासून, आणि सत्तू हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. पण सत्तू तर आपण असं खाऊ शकत नाही, त्यामुळे आपण ते लिट्टी मार्फत खाऊ शकतो. आणि लिट्टी तुम्हाला मिळतील ते फक्त या संजनाताईंच्या स्टॉलवर. लिट्टी चोखा नाव ऐकलं की किती विचित्र वाटतं ना, पण एक गोष्ट आहे, लिट्टी चोखा ही बिहारची सगळ्यात प्रसिद्ध डिश आहे. आणि लिट्टी ही बनते ती गव्हाच्या पिठापासून, आणि त्यामध्ये जातो तो सत्तू. काही लोकांना तर सत्तू म्हणजे माहितीये, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी तर मी सांगणार आहे. शाळेमध्ये आपण वाचलेलात ना की ऋणधान्य आणि कडधान्य मिळून प्रथिनेयुक्त पीठ तयार होतं. ते पीठ आहे हे सत्तू, आणि सत्तू खाल्ल्यावरती तुम्हाला प्रोटीन सगळ्यात जास्त मिळणार आहे. लिट्टी चोखा ही ऑइली डिश नाही आहे. लिट्टी ही भट्टीवरती भाजली जाते आणि चांगली आतपर्यंत भाजून झाल्यावरती ती घी मध्ये डीप केली जाते. म्हणजेच तिची टेस्ट अजून जबरदस्त येते. आपल्याला ही डिश मिळणार आहे ठाण्यामध्ये 22 नंबरला वागळे स्टेटला नेपच्यून एलिमेंटच्या समोर या ताईंचं स्टॉल आहे. आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला अशी गरमागरम भट्टीतली लिट्टी तर मिळणारच आहे, पण मिळणार आहे तो झणझणीत असा वांग्याचा चोखा. जबरदस्त असे लिट्टी चोखा टेस्ट करायला लोक लांबून या ताईंकडे येतात. तसेच ठाण्यातले लोकही यांच्याकडे खूप जास्त गर्दी करतात. म्हणजेच महाराष्ट्रीयन लोकांनाही लिट्टी चोखा सगळ्यात जास्त आवडली आहे. आपण काहीतरी नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन टेस्ट करण्यासाठी नक्की या ताईंच्या स्टॉल वरती व्हिजिट करा आणि या ताईंच्या हातचा लिट्टी चोखा नक्की टेस्ट करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. आणि चांगली भाजून घेतल्यानंतर इथे आपली ही लिट्टी तयार झालेली आहे आणि लिट्टी गेलेली आहे घी मध्ये. चक्का गावच्या घी मध्ये डुबवलेली लिट्टी आपल्याला इथे मिळणार आहे. आणि ओ हो खरंच गरमागरम अशी तुपातली लिट्टी आणि झणझणीत चोखा आणि तिखट चटणी असं बघून ना खरंच माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं. इथे आता आपण टेस्ट करून बघूया नक्की लिट्टी चोखा लागते कशी. तर इथे आहे चोखा जो सगळ्यात बेस्ट असतो टेस्टला, आणि इथे आलेली आहे ग्रीन चटणी. तर आपण टेस्ट करून बघूया की कसे लागते ते. ती ही भट्टीत भाजलेली असते त्यामुळे थोडी कडक असते, पण ती तोडल्यावर बघितलं तुम्ही आतमध्ये असं भरभरून आहे तो सत्तू. आणि इथे आपण आता टेस्ट करणार आहे ही चोख्या बरोबर. तर चोखा इथे घेतलेला आहे आपण जास्त, आणि घेतलेली आहे ही तिखट चटणी. लिट्टी चोखाच्या पहिल्याच घासात मी सरळ ढगात. एवढी जबरदस्त होती ना लिट्टी चोखा, खरं सांगते माझ्या तोंडातून शब्दच येत नव्हते. टेस्टी जबरदस्त. संजनाताईंच्या हातचा जबरदस्त लिट्टी चोखाचा तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर नक्की तुम्ही तुमच्या कुटुंबांना आणि मित्रपरिवाराला घेऊन ताईंच्या स्टॉलला लवकरात लवकर व्हिजिट करा. तर वाट कसली बघताय?